नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या विशेष पथकाकडून साक्षीदारांची चौकशी सुरू आहे. तर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 16 महिन्यानंतर अद्याप आरोप निश्चिती न झाल्यामुळे आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे साक्षीदारांच्या चौकशीतून काय सत्य बाहेर येतं याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. सत्य नेमकं काय आणि कोणी हत्या केलेली आहे, कोण आहे ते आरोपी, कधी पकडले जाणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. तर 15-16 महिन्यांपूर्वी हत्या झालेली होती महादेव मुंडे यांची. मात्र अजूनही त्यांचे आरोपी मोकाट आहेत. आरोपी नेमके कोण, त्यांना अटक कधी होणार, हा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्य म्हणजे बीडमध्येच ही घटना घडलेली आहे. बीडमध्येच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि त्याच्याही आधी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. सुरेश, काय सांगाल? महादेव मुंडे 15-16 महिन्यांपूर्वी त्यांची हत्या झाली होती आणि आता तपासाला वेग येत असल्याची माहिती आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 16 महिने उलटून गेलेले आहेत आणि त्यानंतर आता कुठं जे पोलीस प्रशासन आहे, त्याचबरोबर विशेष पोलीस प्रशासनाची जी टीम आहे ती सक्रिय झाली आहे. 3 दिवसापासून काही जणांच्या गाठीभेटी देखील त्यांनी घेतल्या होत्या आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरती जी विक्टिम होते, जे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांच्या देखील चौकशी केलेली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी जे संशयित आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती. आज महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदार आहेत, त्यांचे जबाब देखील घेतले जात आहेत आणि घटनास्थळावरती ज्या पद्धतीने ज्या वस्तू सापडलेल्या होत्या त्या देखील पाहिल्या गेल्यात. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अगोदर घडलेलं हे प्रकरण आहे. मात्र यातील आरोपी सुद्धा निष्पन्न झाले नाहीत. आरोप अटकेची तर लांबची गोष्ट राहिली. मात्र सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं देखील ज्ञानेश्वरी मुंडे, ज्या महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांचा आवाज महाराष्ट्राला दाखवला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर गृहमंत्री असतील, या प्रकरणामध्ये विशेषपणे आता तपासाला देखील वेग आलेला आहे आणि आरोपी लवकरच अटक केले जातील अशा पद्धतीने देखील सांगितलं जातं. जवळपास 2-3 डीवायएसपी लेवलचे अधिकारी, त्याचबरोबर जे पथक तयार करण्यात आलं ते पथक देखील गेल्या 3 ते 4 दिवसापासून परळी आणि अंबेजोगाई या परिसरामध्ये ठाण मांडून आहे. जी घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळं हे दाबण्याचा प्रयत्न केला होता, दडपण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे आता नवीन जो तपास यंत्रणा आहे ते सुरुवातीपासून हा पूर्ण तपास करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जे प्रत्यक्षदर्शी होते, जे साक्षीदार होते, त्यांच्या देखील आज जबाब घेतले जातात आणि त्यांच्याकडून काही क्ल्यू मिळतो का हे देखील शोधलं जात आहे. निश्चितच त्याच्यामुळे आता मारेकरी नेमके कधी पकडले जातात ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.